दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्या पारायणाचा 3रा दिवस आहे आणि ही आजची पूजा आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आपल्या धर्मामध्ये प्रत्येक पूजेला किंवा प्रत्येक व्रताला विधी आणि नियम हे घालून दिलेले आहेत. तर आपण हे नियम आणि विधी जर व्यवस्थित फॉलो केले तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि आपल्याला अजून सेवा करण्याची किंवा अजून भक्ती करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. तर उद्या आहे शनिवार. उद्यापासून आपल्याला एक 11 दिवसांची खूप प्रभावी सेवा करायची आहे आणि ती म्हणजे आहे हनुमान चालीसाचे 11 पाठ. हे बघा, आता ही सेवा तुम्ही उद्यापासून किंवा मंगळवारपासून कधीही चालू करू शकता. तर आपल्याला माहीतच आहे हनुमान चालीसाचे पाठ हे किती प्रभावी आहे. आणि ज्या कोणाला खूप डिप्रेशन आलं आहे, खूप चिडचिड होते, किंवा ज्या लोकांना आता जे 7.5 चालू आहे ना, म्हणजे जसं मकर आहे किंवा कुंभ रास आहे, मीन रास आहे, ह्यांना आता सध्या 7.5 चालू झालेली आहे. म्हणजे मीन राशीला आता चालू झालेली आहे. कुंभ आणि मकरेला ऑलरेडी पूर्वीपासून चालू आहे. तर त्या लोकांनी किंवा ज्यांना असं वाटतं की दृष्ट लागलेली आहे किंवा काही करणी झालेली आहे किंवा खूप लो एनर्जी तुम्हाला वाटते आहे, जी लोक खूप ओव्हरथिंक करतात किंवा ज्या लोकांना खूप डिप्रेस्ड वाटतं आहे, मेंटल स्ट्रेस ज्यांना आहे किंवा ज्यांना एन्झायटी आहे किंवा ज्यांना वरचेवर टेन्शन येतं किंवा ज्यांना ना भीती वाटते काही करण्याचं, आणि मेन म्हणजे ज्या लोकांना ना नेगेटिव्ह थॉट्स जे येतात, म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्याला कायम पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे किंवा आपण कायम पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे किंवा आपण कायम पॉझिटिव्ह बोललं पाहिजे तर आपल्यावर पॉझिटिव्ह येतं. पण तुम्हाला माहिती आहे का, थोडी लोकं अशी असतात की तुम्ही त्यांना काही सांगितलं ना तर ते पटकन काय म्हणतात, समजा असं झालं नाही तर, समजा तसं झालं नाही तर, म्हणजे ते कायम नेगेटिव्ह पहिली विचार करतात. तर हे जे नेगेटिव्ह विचार करणारी लोकं आहेत ना किंवा ओव्हरथिंक करणारे लोकं आहेत ना, तर त्यांनी ही सेवा नक्की करून बघावी. 11 पाठ हनुमान चालीसाचे ही खूप प्रभावी सेवा आहे आपली. हे बघा, ही सेवा जी आहे ना ती अगदी सोपी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही मांडणीची किंवा काही आणण्याची काही गरज नाही आहे. ह्या सेवेला तुम्हाला असं काही मोठं नाही लागणार आहे. जे घरी आहे त्याच्यामध्ये ही सेवा तुमची होऊन जाईल. तर तुम्हाला एक 2-3 नियम सांगते या सेवेचे. एक तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे 11 दिवस. त्याच्यानंतर नॉनव्हेज आणि ड्रिंक्स अलाउड नाही आहे आणि तुम्ही शक्यतो घरचंच खायचं आहे. इथे आपल्याला बघा, अशी पंचमुखी हनुमानाचा जर तुमच्याकडे फोटो असेल, माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी हा कायम ठेवते जेव्हा मी पाठ करते तेव्हा. पण पंचमुखी हनुमानाचा फोटो ही साईज नसली तरी चालेल, अगदी छोटा फोटो असला तरी चालेल. हनुमानाचा कुठलाही फोटो, तो पंचमुखी हनुमानच पाहिजे असं नाही, हा माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी तुम्हाला हा दाखवते आहे. कुठल्याही हनुमानाचा फोटो कुठल्याही साईजमध्ये कुठल्याही फॉर्ममध्ये चालेल, हनुमानाची मूर्ती तरीही चालेल. त्याच्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं आसन लागणार आहे. प्लेन आसन नसलं तरीही चालेल, डिझाईन असलं तरीही चालेल. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक अखंड दिवा. जसं आपण हा दिवा लावलेला आहे पारायणाला, तसा आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. बरं, आता तुम्हाला माहिती आहे की हनुमानजींना चमेलीचं तेल आवडतं, तर तुम्ही आयदर चमेलीचं तेल घेऊ शकता किंवा नॉर्मल तेलामध्ये सुद्धा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. त्याच्यानंतर लागणार आहे 1 ग्लास पाणी. हे बघा, जसं आता आपण स्वामींना जसं हे पाणी ठेवतो दररोज आणि दुसऱ्या दिवशी जसं चेंज करतो, तसं 1 ग्लास पाणी आपण हनुमानजींच्या इथं पण आपण ठेवायचं आहे जेव्हा आपण पाठ म्हणायला बसतो तेव्हा. म्हणजे तुम्ही असं म्हणतात की जेव्हा तुम्ही पाठ करता त्याचे व्हायब्रेशन्स त्या पाण्यामध्ये उतरतात. जसं आपण तारक मंत्र म्हणतो तसंच सेम करायचं आहे आपल्याला. आणि जे तुम्हाला लागणार आहे ते काहीतरी हनुमानजीला स्वीट्स किंवा काहीतरी गोड नैवेद्य. हे बघा, असं नाही की तुम्ही घरीच बनवायला पाहिजे, तुम्ही स्वीट मार्टमधून पण आणू शकता, तुम्ही घरीही बनवू शकता.
कुठलाही गोड पदार्थ त्यांना चालतो, असं नाही की हेच पाहिजे आणि तेच पाहिजे, अजिबात नाही. कुठलाही गोड पदार्थ त्यांना चालतो. आणि अगदी जर तुम्हाला काही जमलं नाही ना, तर तुम्ही खडीसाखर आणि फुटाणे आपले जे मिळतात ते मिक्स करून ठेवा. हा त्यांचा आवडता प्रसाद आहे. बरं, ही सेवा आता तुम्हाला उद्यापासून करायची आहे. जे कोण उद्यापासून करणार आहे, जे कोण मंगळवारपासून करणार आहे, जे कोण पुढच्या शनिवारपासून करणार आहेत, त्यांनी ही सेवा करताना ब्रह्ममुहूर्तावर करायची आहे. हे बघा, हनुमानजीची सेवा कधीही कोणीही करत असता तर ती ब्रह्ममुहूर्तावरती आयदर तुम्ही केली पाहिजे. जसं आपण पहाटे 4ला उठून ही सेवा करतो, तर आयदर ही सेवा तेव्हा केली पाहिजे आणि ती 7च्या अगोदर, म्हणजे सकाळी 7च्या अगोदर ही सेवा व्हायला पाहिजे. नाही तर ही सेवा तुम्ही रात्री 7च्या नंतर, म्हणजे संध्याकाळी 7च्या नंतर किंवा 8 वाजता पण ही तुम्ही सेवा करू शकता. असं म्हटलं जातं की हनुमानजी रामाच्या सेवेमध्ये असतात दिवसभर, त्यामुळे ही सेवा आपण आयदर ब्रह्ममुहूर्तावर करावी, त्यामुळं ते ऐकतात. नाहीतर आयदर ही तुम्ही रात्री तरी करावी. दिवसभर ते रामाच्या सेवेमध्ये ऐकतात, त्यामुळे आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हनुमानजींना रामनाम हे खूप प्रिय आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे जेव्हा आपण पाठाला बसतो, जेव्हा आपली ही सगळी मांडणी होते, जेव्हा आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो, उदबत्ती धूपदीप सगळं दाखवतो, तेव्हा पहिली गोष्ट करायची म्हणजे 108 खेपा, एक माळ किंवा 21 खेपा श्रीराम 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 किंवा राम 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 राम. राम हे आराध्य दैवत आहे हनुमानजींचं, त्यामुळे ते रामांनाच भजत आलेले आहेत कायम आणि ते त्यांना खूप प्रिय आहेत. त्यामुळे हे रामनाम आपण पहिली भजायचं आणि मग नॉनस्टॉप 11 हनुमान चालिसाचे पाठ आपण करायचे आहेत, एका बैठकीला करायचे आहेत. मी तुम्हाला सांगते ना, मी हनुमान चालिसाचे पाठ केलेले आहेत आणि हनुमान चालिसा मी दररोजसुद्धा म्हणते जेव्हा माझं काही हे पाठ नसतं तेव्हा. तुम्हाला लिटरली सांगते, इतकी तोंडात बसलेली आहे हनुमान चालिसा की तुमचा हा पाठ ना 11 खेपा म्हणण्याचं लिटरली 15 ते 20 मिनटामध्ये होऊन जाईल. तुम्हाला जास्त वेळ अजिबात नाही लागणार. हे बघा, हे सुद्धा पुस्तक लाल रंगामध्ये आहे, कारण हनुमानजींना हा कलर खूप आवडतो आणि हे लाल रंगामध्येच दिलेलं आहे. हे माझ्याकडं आहे पुस्तक. आणि हे बघा, हे तुलसीदासजींनी लिहिलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला म्हणायचं आहे, 11 खेपा म्हणायचं आहे. आपला पाठ जेव्हा एका बैठकीमध्ये नॉनस्टॉप 11 खेपा होईल ना, त्याच्यानंतर आपण जे ग्लासमध्ये पाणी जे ठेवलेलं आहे ते फक्त म्हणजे फक्त घरातल्या लोकांना द्यायचं आहे, बाहेरच्या लोकांना द्यायचं नाही आहे. तुमचे आई बाबा, तुमचे सासू सासरे, तुमची नणंद बहीण किंवा भाऊ किंवा तुम्ही स्वतः, तुमचे मिस्टर, तुमची मुलं, एवढ्याच लोकांना द्यायचं आहे. प्रसाद आणि पाणी हे फक्त घरातल्यांनीच द्यायचं आहे. ते पाणी पहिली आपल्यावर आणि घरातल्यांवर शिंपडून घ्यावं. अख्ख्या घरात शिंपडलं तरीही चालेल. खूप अभिमंत्रित पाणी आहे ते आणि त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह ऊर्जा बनलेली असते जेव्हा तुमचा पाठ होतो तेव्हा. आणि समजा कोणी जर म्हटलं किंवा कोणी मुलं वगैरे हट्टी असतात की नाही आम्हाला नाही प्यायचं आहे, तर त्यांच्या तुम्ही वॉटर बॉटलमध्ये घालून द्या किंवा त्यांच्यावर शिंपडा किंवा त्यांच्या कुठल्याही फॉर्ममध्ये ते त्यांच्या पोटात गेलं पाहिजे. मग तुम्ही बघा, जेवणाच्या पाण्यामध्ये किंवा त्यांच्या चहामध्ये किंवा त्यांच्या वॉटर बॉटलमध्ये तुम्ही ते इन्क्लूड करू शकता. तुम्ही हे पाठ 11, 21, 51, 100, 108 आणि असंख्य असे करू शकता. पण तुम्हाला हे जे दिलेले नियम आहेत ते तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये फॉलो करायचेच आहेत. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही एकदा हे 11 पाठ करून बघा, तुम्हाला जीवनामध्ये काहीच बाधा येणार नाही. ज्यांना खूप लो कॉन्फिडन्स, लो एनर्जी वगैरे आहे ना किंवा डिप्रेशन आहे ना, त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल त्यांच्यामध्ये, एक नवीन कॉन्फिडन्स बूस्टअप होईल त्यांचा. आणि जे नेगेटिव्ह थॉट्स आहेत ना त्यांचे कायम जे येणारे, ते नेगेटिव्ह थॉट्स ना कमी होईल किंवा बंद होतील. तर ही
ही जी छोटीशी सेवा जी आहे ना, तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही ही सेवा केली आहेत का आणि तुमचे काय अनुभव आहेत. मी ही सेवा हनुमान चालीसाची केलेली आहे. मला प्रॉब्लेम होता आणि मी तुम्हाला स्वामींच्या समोर बसून सांगते, मी खोटं नाही बोलणार, माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. छोटा होता पण मला तो खूप त्रास देत होता माझ्या आयुष्यात, पण तो हनुमानजींनी सॉल्व्ह केलेला आहे. आणि मी एका ताईंना पण ही सेवा दिलेली. त्यांच्या घरीसुद्धा प्रॉब्लेम होता त्यांच्या फॅमिलीमध्ये आणि त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तुम्ही फक्त सेवा करा आणि तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा तुम्हाला मिळेल. छोटीशी हनुमानजींची सेवा आहे, तर तुम्ही कधीही चालू करा, पण फक्त मंगळवार शनिवार कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही चालू केली तरी चालेल. त्यामुळे ही सेवा तुम्ही मनोभावे करा आणि ह्याचा अनुभव घ्या आणि हनुमानजी आपल्या कायम हेल्पला कायम येतात, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगते. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि ही जी सेवा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मी तुमच्या समोर अशा छोट्या छोट्या आणि प्रभावी सेवा घेऊन येत जाईन. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.